नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली. सर्वसामान्यांची नाळ जोडून काम करणारे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर योगदान देणारे डॉक्टर डी.वाय. पाटील हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील आदरणीय व्यक्तिमत्व होते, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप कदम यांनी व्यक्त केलेत. पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रदीप कदम यांच्या हस्ते डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना प्रदीप कदम म्हणाले, कोल्हापूर जवळील अंबप या गावात जन्मलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रासह देशाच्या सार्वजनिक जीवनात स्वतंत्र ठसा उमटविलाय. काँग्रेसचे नेते म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम करताना कोल्हापूर नगरपालिकेतील नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी त्यांची कायम नाळ जोडलेली होती. राजकारणासोबतच डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्राला आपल्या कार्याचं प्रमुख माध्यम बनवले. शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या शिक्षण संस्थांनी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात तसेच परदेशातही आपला ठसा उमटवलाय. त्यामुळे शिक्षण महर्षी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली, असेही कदम यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उभारलेली भक्कम शैक्षणिक व्यवस्था ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थांमधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ कार्यानंतर डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली. विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण केली. सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव, शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. अशा या थोर विभूतींचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. शिक्षण, राजकारण आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे प्रदीप कदम यांनी सांगितले. यावेळी अनिल पाटील, आशुतोष पाटील, अभिजित कौलगे, अभयसिंह भोसले, रणजित शिंदे, अमीर पठाण, तुषार सूर्यवंशी, विकी तातुगडे, आदित्य धनवडे, राहुल पाटील, निवास गायकवाड, सागर कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.